आणखी एक ब्रेकिंग बातमी येते। सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटवर सीबीआयनं छापे मारलेले आहेत। सिंहगड इन्स्टिट्यूटनं 75 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सीबीआयनं जे छापे मारले त्यात महत्त्वाची कागदपत्र आता हातात घेतलेली आहेत। सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सगळ्या कार्यालयांवर हे छापे मारण्यात आलेले आहेत। संस्थापक मारुती नवलेंच्या घराचीही झडती सुरू आहे। नवलेंची बँक खाती आणि लॉकर्सची तपासणी सुरू आहे। मोठी बातमी येते आता बुलेटिनमध्ये। सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटवर सीबीआयनं छापे मारलेले आहेत। सिंहगड इन्स्टिट्यूटनं 75 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होतोय। सीबीआयनं जे छापे मारलेत त्यात या सिंहगड इन्स्टिट्यूटमधनं काही महत्त्वाची कागदपत्र देखील हातात घेतली आहे। सिंहगड इन्स्टिट्यूटच्या विशेष म्हणजे सगळ्या कार्यालयांवर हे छापे मारण्यात आलेत। त्याचप्रमाणे या सिंहगड इन्स्टिट्यूटचे जे संस्थापक आहेत मारुती नवले त्यांच्या घराचीही झडती सुरू आहे। त्यांच्या बँक खात्यांची आणि लॉकर्सची तपासणी सुरू असल्याची माहिती आपल्या समोर येते। ब्रेकिंग बातमी आहे। सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटवर सीबीआयनं छापे मारलेले आहेत। अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत। आपले प्रतिनिधी अक्षय, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटवर सीबीआयनं छापे मारलेले आहेत। काय अधिक माहिती मिळते? नेमकं का हे छापे मारण्यात आलेले आहेत? अनिकेत, खरं तर काही महिन्यांपासून सीबीआयच्या रडारवर सिंहगड इन्स्टिट्यूटची कार्यालय होती। या पद्धतीची तयारी सीबीआयनं काही दिवसांपूर्वीच केली होती। सिंहगड इन्स्टिट्यूटचे जे प्रमुख आहे मारुती नवले यांनी 75 कोटींचं कर्ज सेंट्रल बँकेकडनं घेतलं होतं आणि ते ज्या कामासाठी ते कर्ज घेण्यात आलं होतं त्या कामी न त्या कर्जाचा वापर करता इतरत्र ते कर्ज फिरवलं होतं आणि हीच प्रमुख बाब होती। यानंतर सीबीआयने या सगळ्या याचा तपास केला आणि सीबीआयने नवले यांच्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यालयांवर छापे मारले आणि तसंच नवले यांच्या घराची सुद्धा झाडाझडती सीबीआयकडनं सुरू आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून हा मुद्दा होता आणि त्यावर आज सीबीआयनं कारवाई केली। मुख्य मुद्दा हाच आहे की 75 कोटींची जी अफरातफर केली आहे या सगळ्या संदर्भात सीबीआयनं गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि आता सगळ्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे। असंही सांगितलं जातं की जे 75 कोटी सेंट्रल बँकेकडनं घेण्यात आले होते त्याचं कुठेही ऑडिट नव्हतं। ते पैसे कुठे गुंतवले याची सुसूत्रता असणारी कुठली माहिती नवले यांनी सीबीआयला दिली नव्हती आणि याचमुळे सीबीआयनी हे पाऊल उचललं असं सांगण्यात येतं। अनिकेत, नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटवर सीबीआयनं छापे मारलेले आहेत आणि 75 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप करत हे छापे मारण्यात आलेले आहेत।